पाहिजे. माझ्या वडिलांनी मला आणि अदितीला कधीच थांबवलं नाही टू डू व्हॉट वी वॉन्टेड टू हं. डू. पण त्यांनी चला तुम्ही करा. ते काही दंगलमधले आमिर खान पण नव्हते. हो. पण ते असेही नव्हते की नाही तुम्ही घरी बसा. हं, नाऊ व्हॉट विल यू टर्म हिम ॲज? हं. की त्यांनी सपोर्ट केला का नाही केला? कारण ही वॉज ऑल्सो ग्रोइंग विथ द ग्रोइंग सोसायटी ना. सो यू कांट से दिस. हं. आय विल नॉट से की ओके माझ्या वडिलांनी मला हे नाही दिलं, मला ते नाही. नाही, इथपर्यंत येण्यासाठी जे माझ्या वडिलांनी द्यायला पाहिजे होतं ते त्यांनी सगळं दिलं. एक छत दिलं, 2 वेळचं जेवण होतं, शिक्षा दिली, संस्कार दिले आणि कसंही करत आम्ही इथे पोहोचलोय. माझी बहीण स्टॅमर करायची. ती 10वी पण पास होईल का नाही ही शंका होती आम्हाला. ती एमिरेट्सची बिझनेस क्लासमध्ये एअर होस्टेस आहे. इट्स अ ह्यूज थिंग मॅन. हो. आता नशीब आहे त्याच्यात का आमच्या आई-वडिलांचा सपोर्ट आहे का काय मला माहिती नाहीये. बट आय डू नॉट वॉन्ट टू जनरलाइज अ मॅन ऑर अ वुमन बिकॉज या सोसायटीमध्ये ना सगळ्या प्रकारची लोकं आपल्याला पण जनरलाइज नाहीच. मुद्दा हाच आहे, की अजून पण जेव्हा म्हणजे वी नेव्हर आस्क और वी नेव्हर हॅव टू आस्क की इंडिपेंडंट मॅन कसा असतो? कारण का तो असतोच, हे एक्सपेक्टेड आहे. जेव्हा स्त्री व्हायचा प्रयत्न स्त्रीचं म्हणणं पण हे सगळ्या बायकांचं हेच म्हणणं आहे ना, की इंडिपेंडंट वुमन असं काही नाहीये. मला ऑटोमॅटिक माझं पायावरती जगत. पण तरी ती तसं वागायला गेल्यावरती काही लोकं अजूनही आहेत, की जे प्रश्न विचारतात. तो प्रश्न कुठेतरी खटकतो का? मी तुला सांगू इनफॅक्ट आता हे तू इंडिपेंडेंट मॅन विषयी जे ग्रँटेड धरलंस ना, यार कधी-कधी ना पुरुषांना पण फार गरज असते सेन्सिटिव्हिटीची. अर्थात असते. ॲब्सोल्युटली. आणि मला असं वाटतं, की ते आपण इतकं टेकन फॉर ग्रँटेड धरलंय ना, मॅन इज सपोज टू बी इंडिपेंडेंट. पण तेच मॅन ग्रँटेड हां. दॅट इज द तेच प्रेशर. तेच होतंय. तर ते आहे ना, ते आता ते प्रश्न असे आहेत ना सगळे, हो. की त्याच्यावर बोलायला गेलं, की साधारण एक समुद्र उत्तरांचा आणि प्रश्नांचा उलगडेल माहितीये का? म्हणजे ते असं आहे ते. बट समुद्र मंथनच घडेल हो, हो. त्याच्यावरती एक वेगळं. कम्प्लिटली. बट आय रिअली फील की येस जर मला बघितलं तर 21st सेंच्युरी वुमन अगेन हर इंडिपेंडन्स इज कम्प्लिटली डिफरंट यार. म्हणजे जसं मी म्हटलं तसं माझं फायनान्शियल इंडिपेंडन्स इज समथिंग दॅट दॅट इज व्हेरी क्रुशल फॉर मी. हं. ठीक आहे. एका बाईला असेल की मला बिझनेस करायचा आहे यार. जर जर मी बिझनेस केला तर मी इंडिपेंडंट फील करेन. हं. एका बाईला असेल की जर मी माझ्या मुलांना माझ्या माझ्या अ, अ, काय माझे संस्कार देऊ शकली किंवा मला जसे संस्कार द्यायचे तसे देऊ शकले ना, तर माझ्यासाठी ते इंडिपेंडन्स आहे. सो फॉर अगेन देन फॉर एव्हरी मॅन अँड वुमन इट्स अ व्हेरी डिफरंट थिंग ऑल्सो. ॲब्सोल्युटली, changes. ॲब्सोल्युटली. It changes. तू बोलताना खूप सुंदर बोललीस आणि मला त्याचं कारण काय सांगतो मी ह्याच्यावरती मी डबल क्लिक करणार आहे. तू म्हणालीस तुला तुझ्या आई-वडिलांची काळजी घेणं आणि त्याबद्दल. बऱ्याचदा ना आम्ही बऱ्याचदा अमुक-तमुकवरती मेंटल हेल्थ, रिलेशनशिप आणि सगळ्या ह्या चेंजिंग डायनॅमिक्सवरती खूप डिटेलमध्ये आम्ही पॉडकास्ट करतो. सो त्याच्यात आम्हाला बऱ्याचदा हे ईमेल्स येत असतात, बऱ्याचदा हे मेसेजेस येत असतात Instagramवरती, की दादा ना मला माझ्या आई मदत करायची आहे. पण मी जर घरी पैसे पाठवले ना किंवा मी घरी जर मदत केली ना, तर सासरचं लोकं कुरकुर करतात किंवा असं बऱ्याचदा गोष्टी लिहून येतात आणि दिसतं. आजूबाजूला समाजात त्याच्याबद्दल अजूनही तो एक टॅबू आहे. सो मला स्पेसिफिकली त्याबद्दल तू थोडंसं अजून सांगावसं वाटतं. कारण का तू रोल मॉडेल आहेस आणि तू हे सांगितल्यानं त्याच्यावरती असणारं एक थोडंसं जे काही टॅबू आहे, जे काही त्याच्याकडे असणारा एक थोडासा स्लाइटली निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह आहे, तो कमी होऊन जाईल. सगळ्यात आधी म्हणजे जेव्हा एका स्त्री आणि पुरुषाचं लग्न होतं ना, तेव्हा 2 फॅमिलीज एकत्र येतात. मग का म्हणून लेकीची जी फॅमिली आहे, तिला कुठल्या मदतीची गरज असेल, तर का म्हणून ती मदत केली जात नाही? आणि का म्हणून सासरची माणसं अशी, नी सासरची माणसं तशी, नी हो. त्यांना जपा, नी त्यांचं करा, नी जावयाचं करा, नी सगळं करा. हो, आहे हा. हे एक पेट्रियार्की आहे आपल्याकडे. पण टचवूड म्हणजे आमच्या घरात तर तसं कधीच झालं नाहीये. रादर होणारही नाही. कारण मी आणि अदिती आम्ही खूप भक्कम अ, आमच्या आई-वडिलांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या मुली आहोत. पण आता ह्या पेट्रियार्कीला कसं करायचं यार? म्हणजे मलाही प्रश्न पडतो. कारण काय आहे ना, की सासरच्या माणसांना दुखावून सुद्धा ती स्त्री काही करू शकत नाही. हो. कारण मी असं म्हणत नाही, की ती सासरची माणसं तिला त्रास देतील किंवा काय. पण त्यांना दुखावून सुद्धा ती बिचारी काही करू शकत नाही आणि अर्धा जीव इकडे जातो कारण आई-वडिलांना काही हेल्प करू शकत नाही.
तर मला असं वाटतं, की एक गोष्ट आपण असं करू शकतो, की जर सासरच्या माणसांशी तिने समजा समजवलं, की काय परिस्थिती आहे आणि समजा तिने ओपनली हे ती त्यांच्याशी डिस्कस करू शकली, तर नथिंग लाइक इट. कारण मला वाटत नाही, की अशी कुठलीही गोष्ट आहे आयुष्यात जी डिस्कस केल्याशिवाय किंवा एक फॅमिलीनी समजा आपण असं म्हणूयात, की मैंने ठान लिया है की ओके ये फॅमिली को मैं साथ में लेके जाऊंगी. तर ते दृढ निश्चय केला ना, तर मला नाही वाटत आहे की कुठली फॅमिली असं अपोज करेल. अर्थात प्रत्येकाच्या घरात जाऊन आपण त्यांना जे अर्थात नाही, वाटतं नाही. ते हो, करू मुद्दा शकत नाही. हाच आहे, की फक्त मुलगा मला असं असो, वाटतं मुलगी हां, की दोघांनी नवऱ्याला एकतर शेअर्ड आधी हां, शेअर्ड शेअर्ड रिस्पॉन्स रिस्पॉन्सिबिलिटी आहे. दोघांची तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी की आई-वडिलांना आणि सांभाळणं एक आपापलं. गोष्ट मला खूप जास्त वाटते इज दॅट लग्नाच्या आधी ना भाई हे सगळं डिस्कस करा. हो. की प्रेमात पडलोय ग्रेट आहे, पण प्रेम फक्त फक्त प्रेम हे लग्नाला टिकवू शकत नाही.